नाहीये तुम्हाला बाय नाही ठेवायचं नका तू पण नाही मला पैसे टाका मी मला एकदा बोलू द्या मग तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं मला ऐकायचं नाही कोणाचं बस आता एवढं 2-3 महिने आम्ही एवढी घाण काढली ते गेलं कशासाठी देऊ मी तुम्हाला 1800 रुपये दिले होते आज तुम्हाला 400 रुपये द्या 100 रुपये कट करा नाही ना मी जाणार नाही संबंध नाही काकू एकदम नाही पैसे द्या मग माझी मी जाईल कशाचे देऊ मला बोला तर सरी मला माहिती नाही बघा कशासाठी पैसे देऊ कसले पैसे म्हणजे तुम्ही दिले होते आज सांगून गेले होते आज सकाळी तुम्हाला 1800 रुपये दिले होते ना कसले 2000 रुपये दिले कुठे 1800 किती रुपये 1800 रुपये दिले त्यातले 500 रुपये आपला 1800 रुपये ठरवलं 2300 रुपये दिले ते काय 1800 रुपये झाले का 3000 आणि 300 रुपये 3,300 दिले 1,500 आणि 300 1800 होता ना असं काय करता तुम्ही 1800 रुपये द्यायला पाहिजे होते 1800 दिलं ना नाही दिले 1800 एक सेकंड भाई कितने दिए 1,500 आणि 300 500च्या 3 नोटा होत्या 200ची 1 नोट होती आणि 100ची 1 नोट होती आहे का 2 आहे का 500चे 3 नोटा दिल्या ते मी कबूल करते हा 300 1,500 पण ते 300 रुपये दिले होते 1,300 मग 1800 होतात ना 1800 द्यायला पाहिजे ना मग 1800 दिले ना तुम्हाला 1800 नाही दिले अरे 300 दिले कॅल्क्युलेटर लेके जा फोन देते हे बघा काकू हे बघा तुम्हाला 1,500 दिले होते ते मला त्यातलं काय कळत नाही मग तुम्हाला तुम्हाला कळतं का हे सांगा मग 1 नोट 500ची 2 नोट 1000 500चे बघा 500चे 3 नोटा 1,500 हा यांनी दिलं का हा 1,500 3 नोटा आणि 300 100ची 3 नोटे मम्मी 2 मिनिट त्यांना सांगू दे ऐका 2 मिनिट ऐका हा 1,500 1,500 रुपये 3 नोटा दिसत्या मी खोटं बोलत नाही आज मला आवडत नाही 1,500 3 नोटा दिसत्या आणि 200 300 आणि 3 नोटा दिसत्या फक्त 300च्या 3 नोटा बरोबर मग किती झाले ताई किती झाले बोला तुम्ही सांगायला किती झाले 1,500 म्हणजे 1,500 प्लस 100 केलं तर 1,600 आणि 200ची नोट दिली 1,800 नोटा दिसतात 300च्या नोटा दिला 1,500 आणि द्यायला पाहिजे अरे कसं 1800 म्हणजे किती असतात हे सांगा 1800 म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांच्याकडून समजू दे आपल्याला 1800 म्हणजे 1,000 आणि 800 बरोबर 800 रुपये नाही दिले मला 800 रुपये दिलेच नाही 2 मिनिट 1800 म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती होतं 1800 म्हणजे किती होतात सांगा तुम्हीच सांगा आम्हाला 1800 तुम्ही दिलेच नाही किती होतात 1800 म्हणजे हे सांगा 1800 फोटो काढून फोटो नहीं काढ़ा थे। एक वीडियो जो वायरल हो रहा है, लोग मजे ले रहे हैं, इस पर सोचा जाना बेहद ज़रूरी है। सोशल मीडिया के इस दौर में आज के तारीख में कोई भी वीडियो वायरल हो जा रहा है और हमारे देश के लोग भी मजे लेकर इसे देख भी रहे हैं। हकीकत यह है कि भारत के नागरिक उसे देख फौरन दूसरे के व्हाट्सएप पर फॉरवर्ड कर देते हैं। देखते ही देखते यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो जाता है। हमारे नहीं सोचने की वजह से इसका क्या दुष्परिणाम होगा इसकी हमें कल्पना भी नहीं होती। वैसे ऐसा लगता है कि इस बातों से किसी को कोई सरोकार नहीं है। हकीकत यह है कि इससे किसी को कोई फर्क नहीं पड़ता। शायद व्हाट्सएप मानो सिर्फ मजे लेने का साधन मात्र बनकर रह गया है। दोस्तों, आज इसी बात पर चर्चा करेंगे। सबसे पहले तो यह कहना चाहूँगा कि किसी भी वीडियो को फॉरवर्ड करने से पहले एक बार जरूर सोच लें कि आपके पास आया यह वीडियो सही है या फेक। दूसरी बात, इससे किसी को फायदा हो सकता है या नुकसान। देश हित में नहीं सोच सकते तो सिर्फ अपनों के विषय में ही सोच लें, क्योंकि आपके द्वारा भेजी गई वह वीडियो घूमकर आपके अपनों तक पहुंच जाएगा। आप पर निर्भर है कि उसका परिणाम क्या हो सकता है। सोचें जरूर। हमारे देश में अशिक्षा कितनी है यह आपको पता है, पर हम उस पर सोचते नहीं या उस पर सोचना हमें पसंद नहीं है। अगर हम सोचते तो आज मूर्ख लोगों के हाथ सत्ता की बागडोर नहीं होती। जी हाँ, हम कोई काल्पनिक बात नहीं कर रहे हैं। सत्ता के गलियारे में घूमते हुए नेताओं के विषय में आप जरूर सोचें, जो बलात्कारी और हत्यारे तक हैं, जिनके हाथ हमने सत्ता दे रखी है। जनता के अशिक्षा का फायदा आज के तुझ भैया नेता उठा रहे हैं। देश की आर्थिक दशा के विषय में बात करने पर लोग यह कहने लगे हैं, मैं कर ही क्या सकता हूँ। आप ही मतदान करते हैं, इसलिए सही व्यक्ति का चुनाव बेहद जरूरी है। मैं यहाँ कोई उपदेश देने नहीं आया हूँ, बल्कि हकीकत दिखा रहा हूँ कि हमारे देश की स्थिति कैसी है।
कितने शिक्षित लोग हैं, कैसे बिना सोचे समझे किसी भी बात पर बहस करने लगते हैं। वायरल होते वीडियो से हमें क्या सीख मिल रही है, उसे जरूर सोचें। अब सवाल उठता है कि देश के नागरिक अशिक्षित होंगे तो इसका फायदा किसको होगा। 7 दशक गुजर चुके हैं, पर आज भी हमारे देश के नागरिकों को शिक्षा और स्वास्थ्य के लिए दर दर भटकना पड़ रहा है। आज भी गरीब और गरीब होते जा रहे हैं और चंद मुट्ठी भर लोगों के हाथ में देश की संपत्ति जा रही है। आज भी गरीब का बच्चा डॉक्टर और इंजीनियर नहीं बन सकता। क्यों, इस पर सोचें। दोस्तों, कहीं हमें फिर से गुलामी की ओर तो नहीं धकेला जा रहा है। इस पर सोचना बेहद जरूरी है। जिस तरह से भाजपा सत्ता में आई, जिस तरह के वादे किए गए थे, क्या भाजपा अपने वादों पर खरी उतरी? सवाल है कि क्यों देश के नागरिक झूठी वादों को कैसे सही मान लेते हैं। इतना जरूर कहना चाहूंगा, अशिक्षा की वजह से चंद लोग 135 करोड़ के नागरिकों का रिंग मास्टर बन बैठे हैं। अब समय है, हमें सोचना होगा। शिक्षा ही हमें सोचने समझने की शक्ति देता है और शिक्षा सर्वसुलभ होना चाहिए, तब हकीकत में देश का विकास होगा। नमस्कार. सर्वप्रथमी त्या काकूंच्या कामाच्या पैशात, कष्टाच्या पैशात घोळ घालणाऱ्या त्या टवाळखोर पोरांचा जाहीर असा निषेध करतो. 1500 म्हणजे 500च्या 3 नोटा आणि 300 हे याच्यापूर्वी हे कधी 1800 झाले नाहीत. सध्याही 1800 होत नाहीत आणि पुढे भविष्यात कधीही 1800 होत नाहीत. कदाचित या देशाच्या सत्ता बदलतील, पंतप्रधान बदलतील, राज्याचे मुख्यमंत्री बदलतील, परंतु 500च्या 3 नोटा आणि 300 हे कधी 1800 होऊच शकत नाहीत. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सुनो उद्धव ठाकरे, आप मेरी बात सुनो. मला तुम्हाला निक्षून सांगायचंय की त्या काम करणाऱ्या ह्या मावशी मराठी भाषिक मावशी आहेत. त्या मावशी मराठी मावशी आहेत आणि तेच तुमच्या राजवटीत, तुमच्या याच्यात त्या मावशीवरती अन्याय होतोय. ते पोरं त्या मावशींची लुबाडणूक करतायत, त्यांना आर्थिकदृष्ट्या फसवणूक करतायत आणि ह्या गोष्टीच्या कडे तुमचं भरपूर असं दुर्लक्ष होतंय. एकतर सुशांत प्रकरणात तुम्ही काही करू शकत नाहीत, त्याच्यानंतर याही प्रकरणात हे अशा प्रकारे मावशीची फसवणूक होतीये आणि या गोष्टीची आम्ही या ठिकाणी सीबीआयची या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत. आणि उद्धव ठाकरे, त्यासोबतच या प्रकरणावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. तुमच्याच्यानं जर सांभाळणं होत नसेल, माणसाला तुमच्याकडले नाही देऊ द्या, परंतु माणसांना जिथं काम केलंय त्यांनी, ज्या ठिकाणी काम केलंय, एकतर लॉकडाऊन मध्ये कामं मिळत नाहीत, ज्या ठिकाणी काम केलंय त्या ठिकाणचे जर पैसे मिळत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. रोजगार निर्मिती तर तुमच्याच्यानं खरं नाही, परंतु आहे तो रोजगार तरी तुम्ही वसूल करून या ठिकाणी आम्हाला दिलाच पाहिजे. एक तर मुळात त्या मावशीचे 15 लाख मोदींनी बुडवले, त्याचंही त्या मावशींनी तक्रार केलेली नाही. त्यांनी असं किती जणांकडून पैसे सहन करायचं, किती जणांना पैसे सोडून द्यायचं. त्यांच्या अशिक्षितपणाचा, त्यांच्या कष्टाळू वृत्तीचा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातोय आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी निक्षून सांगतोय की उद्धव ठाकरे, तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या आणि त्या मावशींना 1800 रुपये मिळाले पाहिजेत. मुझे 1800 दो, 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 मुझे कुछ पता नहीं, मुझे 1800 दो. इधर से लाके दो, उधर से लाके दो, इधर से लाके दो. उस बच्चों से लो, उस खुशी से भी लो, लेकिन 1800 रुपये दो और वो 1800 रुपये मुझे उस मावशी को देने दो. ते तर मोदींनी सगळी गैरसोयी करून ठेवली. एक नव्या नोटा काढल्यात आणि त्या काही ओळखूही ना गेल्यात. आता ह्या 6 वर्षात मला सांगा तुम्ही, 10ची नवीन नोट निघाली, 20ची नवीन नोट निघाली, 50ची नोट निघाली, 100ची नवीन नोट निघाली, 500ची नवीन नोट निघाली, 1000ची होती ती बंद पडली, 2000ची सुद्धा नोट निघाली. गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मेहनत करणाऱ्यांसाठी जर 1800 एखादी नोट काढली असती तर काय फरक पडला असता? आणखी एखादा रेल्वे स्टेशन इकावं लागलं असतं का? आणखी एखादं विमानतळ इकावं लागलं असतं का? त्या अदानी अंबानीला सगळा भारत लिहून द्या, परंतु 1800ची नोट आलीच पाहिजे. आणि जर पुढच्या महिन्यात जर 1800ची नोट भादवा हा महिना संपायच्या अगोदर, भादव्याच्या महिन्याच्या अगोदर जर 1800ची नोट निघाली नाही तर या ठिकाणी आम्ही जाहीर मोर्चा करू, आमरण उपोषणाला बसू, आणखी आम्हाला जे जे काही करायला येते ते करू. आणि त्याच्यात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर मी सांगून ठेवतो की सर्व जवाबदारी ही राज्य सरकारची जवाबदारी असेल, केंद्र सरकारची जवाबदारी असेल. मला काही माहित नाही, मुझे 1802. तो दोस्तों, गोपाल साहब को दीजिए इजाज़त। फिर इसी तरह की खबरें लेकर हम आपके पास हाजिर होंगे। अगर आपको मेरी ये खबर अच्छी लगी तो सब्सक्राइब करें, लाइक का बटन दबा दें और बेल आइकन दबाना ना भूलें।